थैंक यू योगेश परब। खेल की शुरुआत होती हुई मैदान पर समीर वेंगुर्लेकर और वासुदेव गावड़े ये ओपनिंग जोड़ी और पहला ओवर लेकर कुणाल आसोलकर गेंदबाजी करने के लिए 6 ओवर का मैच है, दूसरा मुकाबला आज का। और अंपायर का इशारा खेल की शुरुआत होने का और पावर प्ले का पहला ओवर और पहले ओवर की पहली गेंद। कुणाल आसोलकर अपने बॉलिंग मार्ग पर, सामने समीर वेंगुर्लेकर। फुल टॉस गेंद, बहुत ही बेहतरीन शॉट, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, पहली गेंद पर गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर। 4 रन के लिए डीजे मयूरेश। लगाते हुए चौके के साथ रनों की शुरुआत होती हुई श्री बांदेश्वर रोई स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट टीम। फिर से एक बार अच्छा शॉट, गेंद हवा में, कैच का मौका नहीं मिला। मैं नहीं कहूंगा मौका, आसान, कोशिश बहुत अच्छी थी लेकिन गेंद को रोक नहीं पाया और गेंद निकली लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। और एक बार फिर से बैक टू बैक दूसरा चौका निकलता हुआ, चौके के साथ स्कोर पहुंचा टोटल 8 पर। खूबसूरत सजाया है मैदान को साई स्पर्श इवेंट्स ने। और पिछले 3 दिन से संदीप डीजे थे हमारे साथ, आज बेहतरीन डीजे के साथ जुड़ चुके हैं मयूरेश। 2 चौके, स्कोर 8 रन। कुणाल अपने बॉलिंग मार्ग पर, सामने समीर वेंगुर्लेकर। ओवर पिच गेंद, एक बहुत ही बेहतरीन एक लेफ्ट हैंड शॉट, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर डीजे। दो चौके शुरू में एक छक्का, स्कोर पहुंचा 14 पर। आज का पहला मैच अगर बता जाए तो थोड़ा सा एकतरफी मुकाबला रहा। मैन ऑफ द मैच का हकदार रहे साहिल वाइंगणकर। गेंदबाजी में, पावर प्ले में, उसी के साथ बल्लेबाजी में, पहले ओवर में पावर प्ले में, और उसके बाद ये दूसरा मुकाबला जारी मैदान पर। टॉस जीतकर गेंदबाजी करते हुए, फील्डिंग करते हुए फ्रेंड्स 11 पेडने क्रिकेट टीम। अच्छा शॉट, लेकिन मिड ऑन पर फील्डर गेंद को फील्ड करते। ओवर द विकेट, राउंड विकेट, बिल्कुल कोशिश कर रहे कुणाल सफलता की, लेकिन सामने 2 चौके एक छक्का लगाते हुए समीर वेंगुर्लेकर सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। इस बार मिले कैप्टर, गेंद हवा में और इस बार पकड़ा गया कैच और पहला विकेट चला गया डीजे। बड़ा धमाका, गणेश कुबल ऑलराउंडर खिलाड़ी, अनुभवी खिलाड़ी टीम के। समीर वेंगुर्लेकर 2 चौके एक छक्का लगा चुके थे, लेकिन शायद जल्दबाजी कर बैठे। मेरे ख्याल से ठीक ठाक चल रहा था, रन बन रहे थे और तब और एक बड़ा शॉट खेलने के लिए निकले, लेकिन थोड़ी आगे इस बार लाइन को रखा था गेंद को कुणाल ने और सफलता दिला दी। कैच को पकड़ा लॉन्ग ऑफ पर और उनके आउट होने के बाद गणेश कुबल सामने स्ट्राइक पर और नॉन स्ट्राइकर एंड पर वासुदेव गावड़े। 14 रन 1 विकेट के नुकसान पर। ओ, एक बैठक शॉट खेलना चाहते थे
शायद जिस तरह से रिएक्शन थी, माथे पर हाथ रखे गेंदबाज ने, मेरे ख्याल से बिल्कुल गेंद बल्ले में संपर्क हुआ था। विकेट कीपर गौरेश सावर देसाई उर्फ बाबू गेंद को कैच नहीं कर पाए और जब तक गेंद फील्ड होती है एक सिंगल के साथ गणेश कुबल ने अपना खाता खोला, लेकिन कहीं ना कहीं पहली गेंद पर याद बिल्कुल कल का मैच आ गया। पुनाजी कलंगुटकर का कैच छूटा रघुनाथ कास्कर और भाऊ के हाथों में और वहीं पर मैच हाथों से छूटा। लेकिन ये क्रिकेट की कहानी है, बिल्कुल होता रहता है मैदान पर। कभी कभी मुश्किल से कैच पकड़े जाते हैं, आसान कैच छूट जाते हैं, ये बिल्कुल हिस्सा है क्रिकेट का। पहले ओवर का खेल और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 15 रन, 1 विकेट पर। फील्डिंग में बदलाव और दूसरे ओवर में बॉलिंग मार्ग पर आते हुए प्रसाद नागवेकर। स्ट्राइक पर 1 पर गणेश कुबल, नॉट सेकंड रन पर वासुदेव गावड़े। पहले ओवर का खेल समाप्त हुआ। फील्डिंग में बदलाव और दूसरे ओवर की शुरुआत। सामने दूर वाले छोर से प्रसाद नागवेकर अपने बॉलिंग मार्ग पर। अच्छा शॉट इस बार कवर पर, एक्स्ट्रा कवर पर कोई फील्डर मौजूद नहीं है। लंगा बाउंड्री से लंबी दौड़ लगाई, जब तक गेंद को उठाते फील्ड करते। 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। गणेश कुबल पहुंचे व्यक्तिगत 3 पर और टीम का आगे स्कोर बढ़ाते हुए 17 लॉस ऑफ 1 विकेट, 17 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर मैच के जारी। अल्टी पल्टी वाला शॉट, थर्ड मैन बाउंड्री पर, एक बेहतरीन टाइमिंग और गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। डीजे स्कोर, एक बहुत ही बेहतरीन शॉट गणेश कुबल के बल्ले से थर्ड मैन बाउंड्री पर मिले 4 रन और अपने बॉलिंग मार्ग पर प्रसाद एक बार फिर से अगली गेंद लेकर। ओ बोल्ड हुए उस गेंद पर, बहुत अच्छी गेंद, स्लो ओवर 1, जल्दी खेल बैठे और जो कैच छूटा था वहीं पर एक चौका लगा, लेकिन उतना महंगा नहीं हुआ और स्कोर टोटल पहुंचा इन चौके के साथ 21 लॉस ऑफ 2 विकेट। डीजे तरमलकर मैदान पर वासुदेव गावड़े का साथ देने के लिए। बहुत अच्छी गेंदबाजी, एक स्लोअर 1 और उस गेंद पर फंस गए गणेश कुबल 7 पर। उससे पहले 14 रन बनाकर समीर वेंगुर्लेकर। न्यू बैटर आ चुके हैं मैदान पर योगेश सरमलकर और उनके लिए जो लेफ्ट हैंडर बैटर के लिए अब राउंड विकेट अपने बॉलिंग मार्ग पर प्रसाद नागवेकर एक सफलता दिलाते हुए अपनी टीम को अगली गेंद लेकर। खेल जारी है दूसरे ओवर का। तो इस बार ऑफ स्टंप से बाहर वाइड बॉल का इशारा अंपायर का, रिव्यू ले चुके, देखना होगा ये गेंद वाइड है या नहीं। वाइड बॉल, तो एक रिव्यू बिल्कुल लॉस हो चुकी, गवा चुकी है फ्रेंड्स 11 पेडना क्रिकेट टीम। एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में श्री बांदेश्वर रॉय स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट टीम। अपने टीम के साथ मकरंद भाई तोरस्कर वो भी आ चुके हैं।
आपका स्वागत है एक बार फिर से कमेंट्री बॉक्स में से। आपसे रिक्वेस्ट है, आइए सर मंच पर तशरीफ रखिए। ऑन साइड पर खेलना चाहती थी, थोड़ी सी छोटी गेंद लेकिन टाइमिंग नहीं हुआ। विकेट कीपर गौरेश सावर देसाई गेंद को फील्ड करते और एक बार फिर से वापस अपने बॉलिंग मार्ग पर प्रसाद अगली गेंद लेकर। खेल जारी है दूसरे ओवर का। आने वाला ओवर होगा पावर प्ले का ओवर। अल्टी पल्टी वाला शॉट, इस बार सिंगल बनेगा स्कोर में। एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। इस सिंगल के साथ योगेश शर्मलकर ने अपना खाता खोला और स्ट्राइक पर आते हुए वासुदेव गावड़े, जो पहली बार स्ट्राइक मिलता हुआ जो दूसरे ओवर के साथ, और प्रसाद नागवेकर अपने बॉलिंग बार पर स्कोर आगे बढ़ा 23 लॉस ऑफ 2 विकेट। हल्के से खेला गेंद को ऑफसाइड पर, कवर पॉइंट पर फील्डर। एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। ओवर की समाप्ति हुई दूसरे। 2 ओवर का खेल समाप्त हुआ और बल्लेबाजी करते हुए श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट टीम इस दूसरे ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 24 लॉस ऑफ 2 विकेट, 24 रन 2 विकेट पर। अगला ओवर होगा जो तीसरा, पिंक कलर की गेंद के साथ पावर प्ले का अंपायर का इशारा। डीजे इस ओवर में गौरेश नागवेकर उर्फ गुंगरू, जो तेज गेंदबाज, वो अपने बॉलिंग मार्ग पर बहुत ही शानदार हाल ही में एक बड़ी प्रतियोगिता टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप सुप्रीमो ट्रॉफी में बहुत ही शानदार स्पेल किया था गेंदबाजी का। आज अपने घरेलू टीम के साथ, फ्रेंड्स 11 पेडने क्रिकेट टीम के साथ गौरेश नागवेकर। इस बार फाइन लेग की तरफ ने गेंद निकलते हुए देखना होगा। फील्डर गेंद के पीछे, पहले रन के लिए निकले, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज, और जब तक गेंद को फाइन लेग बाउंड्री से भीतर थोड़ा सा रोकते, गेंद को फील्ड करते, थ्रो करते, बैकअप हो रहा था। 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने और इन 2 रन के साथ टोटल स्कोर पहुंचा 26, 26 रन 2 विकेट के नुकसान पर। इस बार बेहतरीन शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, 4 रन के लिए। अच्छा टाइमिंग, गेंद और बल्ले के बीच में मिले 4 रन स्कोर में। वासुदेव गावड़े जो स्ट्राइक पर और गौरेश नागवेकर अपने बॉलिंग मार्ग पर। खेल जारी है तीसरे ओवर का। इस बार छोटी गेंद, पुल किया गेंद को, बहुत बेहतरीन शॉट, एक बार फिर से लॉन्ग ऑन बाउंड्री पर। यह लगा किंडर बॉयज मोरजिम चैंप्स का सिक्सर। गौरेश नागवेकर अपने बॉलिंग मार्ग पर राइट आर्म ओवर द विकेट। एक चौका, एक छक्का, शुरू में डबल।
इस बार फिर से खेला, इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ फील्डर है, दो फील्डर गेंद के पीछे, लेकिन गेंद उनसे पहले निकलती हुई लॉन्ग ऑन बाउंड्री को पार करती हुई 4 रन के लिए। पिंक कलर की गेंद पावर प्ले का ओवर। तेज गेंदबाज गौरेश नागवेकर और सामने वासुदेव गावड़े स्ट्राइक पर। ओवर पिच गेंद इस बार, लेकिन इस बार गेंद और बल्ले में संपर्क नहीं हुआ। गेंद निकली विकेट कीपर गौरेश सावल देसाई और बाबू के हाथों में एक डॉट गेंद के साथ अपने ओवर को आगे बढ़ाते हुए 2 चौके इस ओवर में, एक छक्का लगा, डबल बना, एक डॉट गेंद। और देखने का किस तरह से स्पेल को समाप्त करते हैं, इस ओवर को, पावर प्ले के ओवर को किस तरह से समाप्त करते हैं। तेज गेंद लेकिन लाइन पर भटके, ऑप्टम से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, और इस वाइड बॉल के साथ एक सिंगल और बढ़ गया स्कोर के खाते में। स्कोर आगे बढ़ा टोटल 41 रन, 41 लॉस ऑफ 2 विकेट। 14 रन बनाकर समीर वेंगुर्लेकर 7 पर, गणेश कुबल, योगेश सरमलकर और वासुदेव गावड़े ये जोड़ी मैदान पर, और बॉलिंग बार पर गौरेश नागवेकर। ओ बेहतरीन टाइमिंग, बहुत ही लाजवाब, सीमा रेखा से बाहर, सिक्सर, 6 रन के लिए। छह रन के साथ 3 ओवर समाप्त हुए। 3 ओवर के बाद टोटल स्कोर 47 लॉस ऑफ 2 विकेट। गेंदबाजी में परिवर्तन, चौथे ओवर की शुरुआत। कमेंट्री बॉक्स में आवाज योगेश परब की। धन्यवाद अशोक नाईक। पहिले 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय। 47 धावा धावफलकावर आपण बघितल्यात। समीर वेंगुर्लेकरची 14 धावांची खेळी, गणेश कुबल स्वस्तात माघारी परतलाय आणि त्यानंतर वासुदेव गावडे फुल टॉस पद्धतीचा चेंडू, सुंदर फटका, बॅक टू द बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका, चेंडू गेलाय 1 बाउंस, सीमा रेषेवर ओव्हर द रॉप चौकारासाठी। खबर डाव्या हाताचा फलंदाज उभरत असेल तर वेंगुर्ला तालुक्यातील श्री बांतेश्वर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ लढत करतो या इंडियन बॉयज मोर्चेम चॅम्प्स 2025 रणसंग्रामात। आणि सुरुवातीलाच फ्रेंड्स 11 पेंडेम क्रिकेट संघासमोर वेंगुर्ला तालुक्यातील उभरते सितारे तुटून पडलेत। टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर गेलाय। लक्ष्मण देसाई आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर, एका चेंडूवर 5 धाबा तर आल्यात। सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो 52 धाबा धावफलकावर। स्वीजिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं धावा येत आहेत पण स्वीजिटचा फटका टुलवा आतदायीपणा। समोर सेट फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये तो वासुदेव गावडे, ज्याला जास्तीत जास्त चेंडू फेस करावे त्यानं फटकेबाजीला सुरुवात केली, कारण प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख गोलंदाजाला त्यानं सुरुवातीलाच फटकेबाजीला सुरुवात केली। गती परिवर्तन, फिंगर रोल केले, वेगाने टाकलेला चेंडू, त्यावर एक मोठा फटका आला, त्यानंतर स्वेअरच्या स्वरूपात, आणि त्यानंतरचे 2 चेंडू हे पेंडेम क्रिकेट संघासाठी गती परिवर्तन बघायला मिळाले। ते लक्ष्मण सावळ देसाईचे आपण पाहतोय 52 धाबा धावफलकावर। सांघिक धावफलक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं साई दत्तची पहिली अर्धशतकी खेळी, पुनाजी कलंगुटकर वैयक्तिक 87 धावांची बहारदार खेळी। बॅकफुटला जाऊन फटका टोलवायचा होता, फॉलोथ्रो मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण केलंय।
सलगचे 3 चेंडू हे निर्धाव गेले. 3 चेंडू आतापर्यंत विचार केला 4 चेंडूत 5 धावा खर्च केले. गोलंदाज लक्ष्मण देसाईनं 5 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा गती परिवर्तन, थोडं थांबवलं स्वतःला, शेवटच्या षडापर्यंत चेंडू बघितला आणि त्यानंतर डीप मिड विकेटला योगेश सरमरकरच्या बॅट मधून एक नेत्रदीपक पद्धतीचा फटका बघायला मिळालाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक वेगानं कुणाला तिथपर्यंत पोहोचलाय, परतीची फेक करेल तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर आपण बघतोय. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात त्या 59 धावा धावफलकावर. आतापर्यंत धावफलकाचा विचार केला तर सुरक्षित बघायला मिळतोय. श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाचा धावफलक आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि उर्वरितच्या 2 षटकांमध्ये दोन्ही सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. डीके येणं बाकी आहे, दीपू गिरब येणं बाकी आहे. फलंदाजी शेवटच्या क्षणापर्यंत आहे वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये, पण संयमी फलंदाजीला सुरुवातीला एक मोठी स्पर्धा खेळत असताना सुरुवात केली आहे. शेवट पण तसाच गोड बाबा, ही वेंगुर्ले वासियांची आशा अपेक्षा आहे. तर दुसऱ्या बाजूनं 11 पेंडेम क्रिकेट संघानं सुरुवातीला धावसंख्या खर्च केली आहे, पण स्लॉक ओव्हरला प्रामुख्यानं आम्ही धावा रोखणार या हेतून या निर्णयानं ज्या गोलंदाजीवर धावांचा वर्षाव निघाला गेला गौरेश नागवेकर पिंक ओव्हरवर तब्बल धावा निघाल्या. त्या षटकात 23, पहिल्या षटकात 15, कमबॅक केलं होतं प्रसाद नागवेकरनं 9 धावा, आता 12 धावा दिलेत ते लक्ष्मण देसाईनं आणि रोड एंड कडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. गुंगरू या नामानं प्रसिद्ध असलेला वेगावर स्वार होऊन रफ्तार का सौदागर उत्कृष्ट गोलंदाज सुप्रीमोचा चषक बरीच मोठे स्पर्धा ज्यानं रतनबुवा पाटील स्पर्धा पण ज्यानं गाजवले आपल्या गोलंदाजीनं तो गुंगरू उर्फ गौरेश नागवेकर. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटिंग आतलीकडे लागून चेंडू होतो. नो मॅच असल्यामुळे गली रिझनला क्षेत्ररक्षक वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय आणि एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 60 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या बोबतल्यात. उर्वरितच्या 11 चेंडूंचा असून एक बाकी आहे. उर्वरितचे 11 चेंडू 2 मोठे फटके टोलवायचे आहेत वेंगुर्ला क्रिकेट संघाला आणि मोठ्या फटक्यांपासून आता बचाव करायचा आहे तो फ्रेंड्स 11 पेंडेम क्रिकेट संघाला. भव्य दिव्य आयोजन, अंतिम दिवस, नगर पंचायतचे सर्व क्रिकेट संघ हे म्युन्सिपाल्टी लेवलचे याच मैदानावर खेळताना बघायला मिळतील. वेगानं टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे. नो मॅच लाईन मध्ये चेंडू थांबत नाही आहे, चेंडू गेलाय सीमा रेषेबाहेर, ओव्हर द रॉप, चौकार. ज्या फटक्यांसाठी वासुदेव ओळखला तो नेत्रदीपक पद्धतीचे डोळ्यांचं पाळणं फेडणारे फटके आपण पाहतोय. स्वीजिटचा फटका घेण्याचा प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षण केलं. शॉर्टमॅन क्षेत्ररक्षकानं कुणालनं एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 65 धावा धावफलकावर आपण पाहतोय. जो प्रोजेक्टर स्कोर 71-72 सुरुवातीला दाखवला होता rediscricket.in च्या माध्यमातून स्क्रीनवर आणि त्याकडे वाटचाल तरी केली आहे. तरी श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाचे संघ मालक पण पोहोचले. सन्माननीय आमचे जवळचे मित्र सन्माननीय साहेब मकरंदजी तोरसकर आणि त्यांचे समवेत त्यांचे सहकारी दोस्त आमचा जवळचा मित्र सन्माननीय साहिल कल्याणकर. आडव्या बॅटने फटका टोळायचा होता. शरीरष्टवे चेंडू आढळला तो एकेरी धावसंख्येसाठी लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव बहाल होईल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 66 धावा धावफलकावर. पहिला सामना विजयी झाला ॲटोटेक पंजाब क्रिकेट संघ. दुसरा सामना आपण पाहतोय श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला विपक्ष फ्रेंड्स 11 पेंडेम वेंगुर्ला तालुक्यातील पेडणे तालुक्यातील तगडा क्रिकेट संघ आपण पाहतोय. गती परिवर्तन बघायला मिळालं. लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचाने दंडात्मक केले गौरेश नागवेकरला. अवांतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 67 धावा धावफलकावर षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर. 4
चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरितचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि त्यासाठी सज्ज झालाय तो मात्र वासुदेव. मिस टायमिंगचा फटका. गौरीश नागवेकर चेंडू खाली स्वतः गेलाय, झेल टिपलाय आणि फलंदाज ज्या फलंदाजाला सलामीला पाठवलं होतं आणि सलामीला पाठवल्यानंतर जो पाया मजबूत करायचा होता श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी, तो त्यानं पाया मजबूत केलाय आणि वासुदेव हा माघारी परतलाय. दहा चेंडू 28 धावांची बहारदार खेळ घेणारा वासुदेव माघारी परतलाय आणि नवीन फलंदाज. अनेक रसिक प्रेक्षक ज्याच्या फलंदाजीवर कित्येक वेळा खुश झालेले असतात, दनादन फटकेबाजी करणारा राजन उर्फ डी केरकर हा मैदानामध्ये येतोय. 67 धाबा धावपलकावर आपण बघितल्यात. खोलवर टप्प्याचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा आणि त्यावर मोठा फटका. डीकेचे कौतुक केलं सुरुवातीला. मनपसंतीचा चेंडू समोर बघितल्यानंतर डीकेनं हात खोलत सांघिक धावपलकावर 17वी गाठत धावपलक आपल्याला बघायला मिळतोय. 73 धावा धावपलकावर 5 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय. आशिष बांदेकर, आशिष वर्सेस योगेश, आशिष वर्सेस राजन केरकर ही लढत बघायला मिळेल. सुरुवातीला ज्याला मनपसंत चेंडू भेटलाय आणि गौरीश नागवेकर जो प्रामुख्यानं गोलंदाज होता ट्रेस 11 पेंडेम क्रिकेट संघाचा, तो मी म्हणे महागडा ठरलाय. 2 षटकामध्ये 12 चेंडूत त्यानं 37 धावा तर खर्च केल्यात. 73 धावा धावपलकावर फायटिंग टोटल तर उभी केली आहे श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघानं. फटका सुंदर पद्धतीचा बघायला होतं. गॅप मध्ये घेऊन काढलंय प्रोटेक्शन. त्या ठिकाणी त्यांना एकच धाव आपण पाहतोय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळते. ते मात्र 74 धावा धावपलकावर डकआउट मधून जो सेट होऊन आला फलंदाज राजन केरकर, त्यानं पहिल्या चेंडूवर षटकारानं खातं खोललंय. सुरुवातीला हे मैदान पहिल्या दिवशी फलंदाजाने गाजवलं आणि त्यानंतर जर विचार केला 2 दिवसात गोलंदाजाने हे मैदान गाजवलंय. काल संध्याकाळचं सत्र पुन्हा जिनं गाजवलंय, पण सकाळचं सत्र सुरुवातीला साहिल वांगणकरनं वासुदेव गवडेची फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू सेब अँड गौरीश नागवेकर स्क्रीनवर आलाय. फटका फसलाय. राजन केरकर हा माघारी परतलाय. दुसरा आलाय. वेंगुर्ला क्रिकेट संघाकडे शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजी आहे. बाळा सावळनं पण कित्येक कारनामे केले आहेत. 1 चेंडू 5 धावा असताना पण षटकार डोकलाय. शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजी आहे, पण या स्लॉक ओव्हरचे जे उर्वरितचे 4 चेंडू आहेत त्या 4 चेंडूत एक मोठा फटका श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाला बोनस असेल. दीपू गिरप मैदानाच्या आतमध्ये गेलाय. स्पर्धेच्या माध्यमातून पहिली हॅट्रिक आपल्याला बघायला मिळाली. RF11 शेल्डन क्रिकेट संघाच्या कोट्यातून गोलंदाजी करत असताना अनमोलची आणि अनुकूलची आणि त्यानंतर मात्र एकाच दिवशी 3 हॅट्रिक बघायला मिळाल्या.
ग्लेन फर्नांडिस, गजानन सूर्याजी आणि विशाल नाईकजी आडव्या बॅटनं फटका बघायला मिळतो. जमनी लगतचा पहिल्या प्रयत्नात प्रसाद नागवेकर हा शेवटच्या षडाला चेंडू अडवलाय आणि बघूया पंचांची योग्य ती खातर जमा होईल. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये योग्य तो निर्णय येईल, पण सुरुवातीला पळून धावा काढल्यात त्या मात्र 3 आणि पंचाने तिसऱ्या पंचांची पण मदत घेतली. सुरुवातीला फ्रंबल झाला. चौकाराची नोंद ही पंचांची आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आली आहे. काय खेळाडू वृत्ती आहे प्रसाद नागवेकरजी. तिसऱ्या पंचांचा अधिकारी इशारा त्यानं सांगितलंय. मी थोडस पुढे गेलो, चेंडू सीमारेषेला लागलाय आणि चौकाराचे कोण क्रिकेटचा सन्मान दिलाय क्रिकेटला. सुंदर खेळाडू वृत्ती आपण पाहतोय प्रसाद नागवेकरची. 78 धावा. शॉर्ट प्रकाश चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर सुरुवातीला केली आहे. एक धाव समाधान मानेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येतोय की काय. मी म्हणेन डाव्या हाताच्या फलंदाजाला हवेचा वेग होता, सेट फलंदाज होता, त्यानंतर धावचीच्या स्वरूपात बाद केलाय. मोठा फटका दीपूच्या बॅट मधनं आलाय. क्षेत्ररक्षक गौरीश नागवेकरनं काही क्षेत्ररक्षण केलं. फुटबॉल पद्धतीनं चेंडूला अडवलं गेलं, झोकून गेलं चेंडूवर. कारण या धावा सुरुवातीला बनून असेल की काय, पण गौरीश नागवेकरचे टायनचा आवाज करून देणारं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 81 धावा या धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावपलकाकडे वाटचाल आपण बघतोय. श्री बांतेश्वर वेंगुर्ला रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाचे इनिंगची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, फुल लॉस झालाय या चेंडूवर. कारण कित्येक वेळा म्हटलं तर जीवनामध्ये अन्नाचा कण क्रिकेटमध्ये फुल टॉस पद्धतीने वाया घालवायचा नसतो. सुवर्ण संधी होती. दीपू गिरपल्या पण वेगावर सवार होऊन केलेली गोलंदाजी, वेगवान पद्धतीचा चेंडू हा आपल्याला आशिष बांदेकरचा बघायला मिळाला आहे. आणि अंतरिमच्या चेंडूवर फलंदाज दीपू गिरबा माघारी परतात. 81 धावा धावपलकावर. 82 धावांचं भलं मोठं लक्ष 36 चेंडू मध्ये गाठायचं आहे. फ्रेंड्स 11 पेंडेम क्रिकेट संघाला तेवढ्या ताकदीचा क्रिकेट संघ आहे. गौरेश सन्मान्य दत्ताराम गोवेकर यांच्या शुभ हस्ते पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो मात्र आपण एक सुंदर क्रिकेटच्या माध्यमातून जरा अष्टपैलू कामगिरी केली. 4 चेंडू 19 धावा, सलग 3 चेंडूंवर 3 षटकार जरा टोलावले तो साहिल वांगणकर ॲटोटिक पंजाब क्रिकेट संघाचा पहिल्या मॅचचा हिरो. आपल्याला विनंती आहे साहिल, सन्मान्य सर दत्ताराम कुरगावकर यांच्या शुभ हस्ते, एक गोवेकर यांच्या शुभ हस्ते एक भेट वस्तू, त्याचबरोबर मेडल, बॅग आणि आपल्याला एक सुंदर अशी आठवण म्हणून ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून ही भरपूर बक्षीस मॅन ऑफ द मॅच साठी, मालिका वीरासाठी या ठिकाणी सुंदर अशा आपण 2 व्हीलर पाहतोय, बायसिकल पाहतोय आणि त्याच बरोबर एक ब्रिज पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक बक्षिसांची खरं तरी मोठी क्रिकेट स्पर्धा. 81 धावा धावपलकावर 82चा पाठलाग. गौरेश सावळ देसाईची अशोक नाईक फटकेबाजी निर्णायक असेल. गौरेश नागवेकरची फटकेबाजी आणि स्पर्धेच्या माध्यमातून आमचे जबरदस्त मित्र सन्माननीय सर मकरंद बाई तोरसकर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं केंद्रीय बॉईज चॅम्प्स 2025च्या माध्यमातून सन्माननीय मंतार मोहन पोके यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असणारी क्रिकेट स्पर्धा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया. गोवा राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडिओ आवाज सर अशोक जी नाईक.
81 और सामने टारगेट है 82 का। नमस्कार नमस्कार। खेल की शुरुआत होती हुई अंपायर का इशारा, समीर वेंगुर्लेकर बॉलिंग मार्ग पर, सामने गौरेश नागवेकर और नॉन स्ट्राइकर एंड विनोद निंबाळकर। 82 का टारगेट है टोटल मैच को जीतने के। और पहली गेंद आखिरी ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी रही, सिर्फ 8 रन बने। ऑन साइड पर स्लॉग से इस बार बहुत ही बेहतरीन टाइमिंग, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर पहली गेंद पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। ओ ये गेंद शायद बिल्कुल करीबी मामला था। विकेट कीपर वासुदेव गावड़े जो विकेट के पीछे। और जो पहला मैच समाप्त हुआ उस मैच के मैन ऑफ द मैच साहिल वाइगणकर छोड़ा, इस बार ऑफ से बाहर, वाइड बॉल का इशारा। एक अतिरिक्त सिंगल मिल गया स्कोर के खाते में। जो पहला मैच समाप्त हुआ उस मैच के मैन ऑफ द मैच साहिल वाइगणकर। अब हमें शॉट लॉन्ग पर मौका, पहले विकेट का पतन होता हुआ गौरेश नागवेकर आउट होकर वापस डीजे। आइए प्लीज हमारे कमेंट्री बॉक्स के पास। तो पहली सफलता मिलती हुई गौरेश नागवेकर आउट होकर वापस पहले विकेट के रूप में। शुरुआत बहुत अच्छे बड़े शॉट के साथ की थी, लेकिन कहीं ना कहीं मैं कहूंगा गलती कर बैठे। 7 रन 1 विकेट के नुकसान पर और नए बल्लेबाज जाते हुए मैदान पर लक्ष्मण सावळ देसाई। मैन ऑफ द मैच की ट्रॉफी दी जा रही है आदरणीय सम्मान्य सर दत्ताराम गोवेकर, जिनसे हाथों मैन ऑफ द मैच साहिल वाइगणकर। अड़े बल्ले से खेला, इस बार स्क्वायर लेग पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते। एक शानदार ट्रॉफी है, ट्रॉफी के साथ मेडल, एक गिफ्ट और एक बैग। ये बिल्कुल हर मैच के साथ मैन ऑफ द मैच के लिए। फिलहाल एक सिंगल बना स्कोर के खाते में, लक्ष्मण सावळ देसाई ने खाता खोला और अब स्ट्राइक पर विनोद निंबाळकर। 82 का टारगेट है, अच्छा टोटल है, लेकिन अच्छा विकेट है पिंक कलर का जो कि गेंद का पावर प्ले का ओवर। समीर वेंगुर्लेकर ऑप्टम से बाहर, वाइड बॉल का इशारा। एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। 2 फील्डर है बाहर। इस पहले ओवर में एक डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर तैनात है और एक थर्ड मैन बाउंड्री पर। ओवर पेज गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री पर और गेंद चली गई सिक्सर डीजे। लेकिन कहीं ना कहीं थोड़े से महंगे भी साबित होते हुए मैदान पर अपने बॉलिंग मार्ग पर इस ओवर को आगे बढ़ाते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट।
एक बार फिर से बेहतरीन शॉट, पहले आगे निकले थे लेकिन जैसे देखा गेंद दूर है। राजन केरकर और पर डी के एक सिंगल बना स्कोर में, और इस एक रन के साथ टोटल स्कोर पहुंचा 16 रन, एक विकेट के नुकसान पर। पहले ओवर का खेल समाप्त हुआ। गेंदबाजी में परिवर्तन, नितिन राणे आ चुके बॉलिंग मार्ग पर। स्कोर 16 रन, एक विकेट के नुकसान पर। यह गेंद इस बार छोड़ा जाने दिया। विकेट कीपर के हाथों में एक डॉट गेंद के साथ शुरुआत होती हुई गेंदबाजी में नितिन राणे। फुलर लेन की गेंद, अल्टी पल्टी की कोशिश, एक बार फिर से गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में एक डॉट गेंद के साथ। दर्शक जुड़ चुके हैं टेनिस क्रिकेट .in से खिंडीर बॉयज मोरजिम चैंप्स में। कई दर्शक मैच को देख रहे हैं। बबलू कुबल, यश किनड़ेकर मैच का आनंद लेते हुए, प्रशांत प्रकाश पाड़गांवकर होड़ाउड़ा से। बड़ा शॉट अपसाइड पर, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, गेंद हवा में। ओहो, बिल्कुल कोशिश बहुत अच्छी की थी। देखना होगा, एक रन के लिए निकले, दूसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज। और साई परब जो लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डिंग कर रहे थे, बहुत ही बेहतरीन फील्डिंग, मिले 2 रन स्कोर में। बिल्कुल सेफ है फील्डिंग, 2 रन मिलेंगे स्कोर में। बहुत अच्छी फील्डिंग साई परब की। फील्डिंग बहुत आपको अच्छी करनी पड़ेगी, क्योंकि बैटिंग लाइनअप जो है फ्रेंड्स 11 पेडने क्रिकेट टीम की, बहुत अच्छी बैटिंग लाइनअप है। और खास करके गौरव सावर देसाई उर्फ बाबू का मैं नाम लूंगा। एकमात्र ऐसे बल्लेबाज है मैच को कभी भी पलट सकते हैं मैदान पर। अच्छा शॉट ऑफसाइड पर, बहुत ही बेहतरीन डीप कवर पॉइंट बाउंड्री पर, पहले रन के लिए निकले, दूसरे के लिए। और जब तक गेंद को कवर पॉइंट बाउंड्री पर फील्ड होती गेंद, 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने। शंकर परब जो कवर पॉइंट बाउंड्री पर बहुत ही अच्छे फील्डर के लिए जाने जाते, अच्छे एथलेटिक्स है। और अपने बॉलिंग बार पर एक लोअर फुल टॉस, अच्छा शॉट, क्या दूसरा रन मिलेगा? काउ कॉर्नर पर फील्डर समीर वेंगुर लेकर आते, एक अच्छा थ्रो विकेट कीपर के हाथों में, एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। एक अच्छी शुरुआत, 82 रनों का जवाब देती हुई फ्रेंड्स 11 पेडने क्रिकेट टीम। अब तक स्कोर बन चुका है 21, लॉस ऑफ 1 विकेट। फुल टॉस, वाइड स्लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में गेंद चली गई। ये लगा खिंडीर बॉयज मोरजिम चैंप्स सिक्सर 6 रन के लिए।
अंपायर का इशारा हो चुका है पावर प्ले का पिंक कलर की गेंद के साथ। और देखना होगा गेंदबाजी के लिए कौन आते हैं उस ओवर में। शायद समीर वेंगुर लेकर दिखाई देते हुए, उनके हाथों में गेंद। 2 ओवर 27, लॉस ऑफ 1 विकेट। टोटल स्कोर 27, लॉस ऑफ 1 विकेट। 2 ओवर की समाप्ति के बाद विनोद निंबाळकर स्ट्राइक पर। पहली गेंद हवा में, कवर पर मौका, और इसी के साथ दूसरा विकेट चला गया डीजे। अब जिस बल्लेबाज की मैं बात कर रहा था, चर्चा कर रहा था, वो गौरेश सावल देसाई उर्फ बाबू टीम के विकेट कीपर बैटर, वो मैदान पर। पावर प्ले का ओवर। पहली गेंद पर इस बार शायद अंपायर को भी थोड़ी सी कसरत करनी पड़ी मैदान पर। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। एक अच्छी शुरुआत पहले ओवर में। पावर प्ले में 16 रन बने थे, 2 छक्के लगे थे समीर वेंगुर्लेकर की गेंदबाजी पर। लेकिन उसके बाद नितिन राणे का ओवर, आखिरी गेंद पर छक्का जरूर लगा, लेकिन आते आते उसके बाद जो समीर वेंगुर्लेकर ने सफलता दिलाती। बेहतरीन शॉट, इस बार कवर पर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर एक लाजवाब शॉट। 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर। डीजे मालवणी समालोचक, जो आवाज सुप्रीमो चषक टेनिस क्रिकेटच्या वर्ल्ड कप ज्या स्पर्धेत आपण ऐकलात, ते बादल चौधरी यांचा आगमन होते। बादल, तुमचं स्वागत कमेंट्री बॉक्स मधून। और इस बार बल्ले का किनारा लेते हुए गेंद निकली गली की तरफ। फील्डर है गेंद के पीछे, लेकिन रोक नहीं पाए और गेंद निकली बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए। डीजे ओवर के बाद बादल आपको तैयार रहना पड़ेगा, क्योंकि सुप्रीमो की कहानी और उस टूर्नामेंट में 2 दिग्गज खिलाड़ी खेल चुके थे और वो 2 मैदान पर है, समीर वेंगुर्लेकर और गौरेश नागवेकर। तो थोड़ी सी जानकारी बिल्कुल दर्शकों को भी मिलेंगी, लेकिन थोड़ा सा मेरे ख्याल से जो कि चोटिले दिखाई देते हुए मैदान पर फील्डिंग के साथ समीर जादव, और उनकी जगह पर मेरे ख्याल से देखना होगा लगभग सागर सकपाळे दिखा देते हुए जो फील्डिंग के लिए सब्स्टिट्यूट खिलाड़ी। पहले दिन में आरव 11 शेल्डेम, दूसरे दिन में माय माउली रेडी क्रिकेट टीम, कल के दिन में भूमि स्ट्राइकर्स अस्नोडा क्रिकेट टीम, और आज चौथे टीम का सवाल शाम को समाप्त होगा। बेहतरीन शॉट, गेंद हवा में, मिड कवर पर, इस बार मिड ऑफ पर मौका बना, कैच को पकड़ा और जिस विकेट की तलाश थी वो विकेट मिलता हुआ समीर वेंगुर्लेकर। डीजे
हेलो, थैंक यू मयूरेश। पिंक कलर की अगर अब तक का इतिहास में आपके लिए जानकारी दूं तो एकमात्र गोलन जो कि गेंदबाज ऋषिकेश गावड़े उर्फ गोलू, जिस गेंदबाज ने इस ओवर में सिर्फ 1 रन दिया था। ओ पॉइंट पर मौका, एक सिंगल बना, 1 रन बन गया स्कोर के खाते में। खेल 3 ओवर का समाप्त हुआ और 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 36। टोटल टारगेट है 6 ओवर का मैच है, 82 का टारगेट है। 3 ओवर समाप्त हुए, बन चुके हैं 36, यानी अभी भी चाहिए 46। आने वाले 18 गेंदों का खेल बाकी, 18 चेंडूत 46 धावा. सामन्याचं समीकरण बघूया. गोलंदाजीत बदल होतोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत. बादल चौधरी. हॅलो, धन्यवाद अशोक नाईक सर, धन्यवाद योगेश. नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. गोमंतक भूमीच्या मानाच्या, अभिमानाच्या आणि स्वाभिमानाच्या स्पर्धेसाठी पुनश्च एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. केंडीर बॉईज मोरजिम चॅम्प्स 2025 आणि आजच्या दिवसातली ही दुसरी लढत. फ्रेंड्स 11 पेडणे संघ जिंकतोय, नाणेफेक स्वीकारतोय. क्षेत्ररक्षण बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघ प्रथम फलंदाजी करून धावा जमवतोय 81. पाठलाग चालू आहे 82 धावांचा. वासुदेव गावडेच्या 28 धावा, त्याला 7 मिळाली होती. योगेशचे 13 धावांची आणि त्यानंतर राजन केरकर डिकी 6 धावा आणि दीपू गिरपच्या 7 धावा. 3 षटकांची सुंदर सुरुवात. चौथ्या षटकातील पहिला चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून. खेंडीर बॉईज मोरजिम चॅम्प्स षटकार आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. एका चेंडूवर एकही चेंडू न करता 7 धावा. वेंगुर्लेकरने 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर नितीन राणेच्या 11 धावा, त्यानंतर समीरच्या 9 धावा आणि गणेश या चेंडूवर एकही चेंडू काउंट न करता 7 धावा खर्च करतोय. फ्रीडचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत बाद होण्याची संधी नसेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. फ्रीडच्या चेंडूवर जेल सुटतोय. दुसऱ्याची संधी, धावचीतचा प्रयत्न होईल आणि सायकरांच्या दिशेने रनआउट. येत होतं 82 धावांचं लक्ष आणि 44 हा धाव फलक तर अगदी सहज गाठला होता. चौथ्या षटकातील पहिला बॉल जो नो बॉल होता त्याच्यावर षटकार खेचला होता, पण त्यानंतर एक अतिरिक्त अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली डीके पाहिला. डीकेकडून झेल सुटणं थोडंसं दुर्मिळ दृश्य, पण यावेळी डीकेकडून एक साधा सोपा झेल सुटला. बाद होण्याची शक्यता नव्हती कारण चेंडू होता फ्रीडचा, पण डीकीच्या हातातून सुटलेल्या झेलावर एक धाव चोरण्याचा आतताई प्रयत्न आला अंगलट. लक्ष्मण एका बाजूने सेट वाटत होता. षटकार तर लक्ष्मणने खेचला होता, पण ऐन मोक्याच्या क्षणी चौथ्या विकेटचं होतंय पतन. बाद फेरीचे हे सामने, नॉकआउट दर्जाची ही स्पर्धा आणि त्यामुळे प्रत्येक विकेट ही महत्त्वाची. सेट बॅटरला मैदानावर पाय रोवून उभं राहावं लागेल. दुसऱ्या बाजून ही प्रत्येक विकेट, प्रत्येक डॉट बॉल सामन्याचा प्रेशर वाढवण्यासाठी आणि निकाल बदलण्यासाठी उपयोगी ठरतील. गणेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. नवीन फलंदाज प्रसाद नागवेकर. प्रसादचा स्वीपचा फटका डीप स्कोअर लेगच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषा पार. मोरजिम खेंडीर बॉईज चॅम्प्स 2025 षटकार. धावा पूर्ण होत आहेत. फक्त 32 धावांची गरज असेल. गणेश कुबल या षटकातील दुसरा षटकार खर्च करतोय. प्रसाद नागवेकरचा षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने
मिडॉनवर येतोय दीपू, फील्ड करतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत फक्त एका धावेची संधी. अजून एक सिंगल, 51 हा धावफलक. 51 चेसिंग द टार्गेट ऑफ 82. अगदी थोड्याच वेळात आपल्याला मालवणी केंद्राची सफर सुद्धा होईल. मालवणी कोकणी भाषा, ज्या भाषांवर संपूर्ण जगाने खूप प्रचंड प्रेम केलं, सोशल मीडियावर सुद्धा मालवणी भाषा, कोकणी भाषा खूप आवडीने ऐकली जाते. आणि त्या मालवणी केंद्रावर सुद्धा जाऊया थोड्याच वेळात. धावसंख्या होते 51. गणेशचा चेंडू, स्वीपचा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि अजून एका विकेटचं होतंय पतन. 900 कशाळकर, एक षटकार, निम्मे संघ माघारी. 51 फॉर 5. नवीन फलंदाज मैदानावर नरेश मयेकर. 51 हा धावफलक. 2 षटकार गणेश खर्च करतोय, पण 2 विकेट या षटकामध्ये मिळून देतोय. त्यापैकी एक झेलबाद आणि एक रनआउट. यावेळी लोअर फुल टॉस, डाऊन द लेग स्टंप, डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग पर्यंत पोहोचतोय. एकेरी धाव होते पूर्ण. एकेरी धावेनेशे धावफलक वधारतोय. 52, 52 धावा. अजूनही 30 धावांची असेल गरज आणि शिल्लक चेंडू 13. 30 फ्रॉम 13. 13 चेंडू 30 धावा. दोन्ही बाजूने समान संधी असणारा हा सामना आपण पाहतोय. खिंडीर बॉयज मोरजिम चॅम्प 2025. यावेळी एक वेगवान चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव स्वरूपात चेंडू होतोय समाप्त. चौथ्या षटकाचा खेळ सांगतेकडे झुकतोय. या षटकाची सुरुवात झाली होती नो बॉलने, ज्याच्यावर खेचला होता एक सुंदर षटकार. त्यानंतरच्या फ्रीटच्या चेंडूवर झाला होता खेळाडू रनआउट लक्ष्मण. आणि त्यानंतर आल्या आल्या षटकार आपण पाहिला प्रसादच्या बॅटमधून. त्यानंतर झेलबाद झाला होता 900 कशाळीकर. एकूण धावसंख्या 4 षटकांची सांगता, 52 धावा. आफ्टर द एंड ऑफ 4th ओव्हर स्कोर रिचेस टू द 52 फॉर 5. रिक्वायर्ड 30 फ्रॉम 13. पाहायला मिळतील. या षटकामध्ये सामन्याचा निकाल ठरेल, कारण बऱ्याच वेळा आपण पाहतो मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये सेकंड लास्ट ओव्हर ही खूप महत्त्वाची. 5वं षटक, 6 षटकांची ही पूर्ण इनिंग, सामना 6 षटकांचा. आणि या षटकातील गोलंदाजाची कामगिरी, फलंदाजांची कामगिरी खूप जास्त मोलाची. नरेश मयेकर स्ट्रायकर एंडवर. एक वेगवान चेंडू, फास्टर वन, ब्लॉक हॉल मधला चेंडू होता. अशा वेगाने चेंडूचा प्रवास गणेश कुबलच्या दिशेने. विकेट किपर पूर्ण करतोय आपलं काम. एक सुंदर वेगावर स्वार होणारी गोलंदाजी शंकर कडून पाहायला मिळते. डॉट बॉल. शिल्लक राहिले चेंडू 11. विजयाचं लक्ष 30 पावलांनी अजूनही दूर. 5व्या षटकातील दुसरा चेंडू. यावेळी थोडासा आखू टप्प्याचा. पुन्हा एकदा बॅट फिरवतोय फलंदाज नरेश. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. थोडीशी चर्चा होणं गरजेचं आहे नरेश आणि प्रसाद या दोघांच्या दरम्याने. विजयाचं लक्ष 30 पावलांनी दूर. अशा क्षणी सलग 2 डॉट बॉल प्रेशर वाढवण्यासाठी पुरेसे असतील. शंकर बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तिसरा बॉल. लोअर फुल टॉस. यॉर्क केला होता शेवटच्या क्षणी. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑनच्या दिशेने अजून एक झेल. विकेट
पेडणे संघाकडून सलग 3 चेंडू निर्धाव. प्रेशर थोडासा बिल्टअप होतोय, वाढतोय, वृद्धिंगत होतोय आणि या प्रेशर खाली आल्या आल्या सोहेलचा फटका डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय शॉर्ट स्क्वेअर लेगवर. फील्ड होते एकेरी धावेसाठी. बऱ्याच कालावधीनंतर एकेरी धावसंख्या होते ती 53. 53 चेसिंग द टार्गेट 82. सुरुवात तर खूप दमदार केली होती. 44 धावा अगदी सहज कुठल्या होत्या, पण ऐन मोक्याच्या क्षणी लक्ष्मणचं धावबाद होणं, त्यानंतर नवसो कशाळीकर माघारी परतणं, फ्रेंड्स 11 पेडणे संघासाठी हे 2 डबल ब्रेक थ्रू एकाच षटकामध्ये गणेश कुबलने दिले. षटक महागडं होतं खरं, धावा खर्च केल्या, पण 2 महत्त्वाच्या विकेट या षटकात गणेशच्या. त्यानंतर शंकरची गोलंदाजी पहा, वारंवार बीट केलं जात आहे. एक वेगवान चेंडू सोडून दिला होता विकेट किपरसाठी. राम नागवेकर पंचांच्या भूमिकेत, योगेश दाभोलकर माफ करा, मुन्ना उर्फ योगेश पंचांच्या भूमिकेत. आणि तिसऱ्या पंचांकडे विचारणा केल्यानंतर तिसऱ्या पंचांचा इशारा येतो, इट्स फेअर डिलिव्हरी. रामचं नाव चुकून आलं, पण राम आणि मुन्ना या एकाच नाण्याच्या 2 बाजू. मुन्ना आमचा सगळ्यांचा लाडका खेळाडू मैदानावर पंचांच्या भूमिकेत. इट्स फेअर डिलिव्हरी. त्रिफळा उद्ध्वस्त, शंकर परब ऑन फायर. या षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असताना शंकर खर्च करतोय फक्त 1 धाव आणि मिळवतोय 2 विकेट. शंकर परब अंपायर थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळतील. आणि अशोक सर, अमेय सरांची पंचगिरी तर खूप सुंदर आहे, पण त्याहीपेक्षा शान त्यांची पर्सनॅलिटी. एखाद्या चित्रपटाचे हिरो शोभावेत अशी सुंदर पर्सनॅलिटी घेऊन अमेय सर थोड्याच वेळात पाहायला मिळतील. मात्र या क्षणी हा सामना झुकतोय. बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघाच्या बाजूने. फ्रेंड्स 11 पेडणे संघाला पलटवार करावा लागेल, आक्रमण प्रति आक्रमण करावं लागेल. 3 षटकामध्ये हा सामना पूर्णपणे झुकला होता फ्रेंड्स 11 पेडणे संघाच्या बाजूने. शेवटचं षटक बाळा सावळ लंगॉनच्या दिशेने, राजन केरकर चेंडूच्या खाली. यावेळी कोणती चूक न करता एक साधा सोपा झेल राजन करतोय पूर्ण. आणि खेंडीर बॉयज मोरजिम चॅम्प्स 2025 विकेट नंबर 8. तीन षटकामध्ये आक्रमण आक्रमण आणि आक्रमण पाहिलं फ्रेंड्स 11 पेडणे संघाकडून. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूपर्यंत सगळी गणित अगदी योग्य चालली. जो गणेशचा होता नो बॉल, ज्याच्यावर बसला होता षटकार, पण त्यानंतर मात्र ही सगळी सूत्र हल्ली जात आहेत आणि सामना झुकतोय बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघासाठी. बाळा सावळचा अजून एक डॉट बॉल. यावेळी थोडीशी फ्लाईट दिली होती, वातावरण थोडंसं टाईट करतोय बाळा. गणेश कुबलच्या षटकात 2 षटकार खेचले खरे, 2 महत्त्वाचे विकेट. त्यानंतर शंकर परब 12 चेंडू 30 धावांची गरज असताना फक्त 1 धावेचा खर्च करून 2 विकेट. आणि या षटकामध्ये आतापर्यंत बाळा सावळ 2 डॉट बॉल 1 विकेट. यॉर्कर चेंडू शेवटच्या क्षणी ड्राईव्हचा फटका. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एकेरी धावेचा फक्त उपयोग होईल या फटक्यासाठी. धावसंख्या होते ती 54. 54 8 गड्यांच्या मोबदल्यात जो सामना पूर्णपणे झुकला होता पेडणे फ्रेंड्स 11 संघाच्या बाजूने. या सामन्यावर या क्षणी वर्चस्व गाजवताना दिसतोय, प्रस्थापित करताना दिसतोय बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघ. या सामन्यातील विजेत्या संघाचा सामना होईल लगेचच ऑटोटेक पणजी या एका मातब्बर व्यावसायिक संघाविरुद्ध. गोमंतक भूमीचा एक दर्जेदार संघ आपल्याला पाहायला मिळेल अगदी थोड्याच वेळात. ऑटोटेक पणजी. यावेळी स्विच केला जातोय फटका. डीप पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. खेंडीर बॉयज मोरजिम चॅम्प्स
षटकार. आशिषच्या बॅटमधून बाहेर पडतोय हा षटकाराचा आशिष, षटकाराचा आशीर्वाद. पण सांगायचं झालं तर बहुत देर कर. हॅलो, शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवतोय बाळा साबळ. किंडीर बॉय